किसना किसन ए किसन काय किसन आहे का घरात? पैसे लागत असं ना आपल्याला, त्याच्याशिवाय घर नाही सुचत. जरा बोलवतीस काय त्याला? हा बोलवते. हो ऐकलं का? इकडे या. काय 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 झालं आता? अरे तुझ्या बापाला जाऊन उद्या 2 वर्ष होतील बघ, पण असं मनाला वाटत राहते की त्यांच्या आत्म्याला शांती नाही बघ. म्हणून म्हणलं 2 घास लोकांना घाव घातला असत. तुझा बाप लय दानवीर होता बघ. दारात आलेल्या माणसाला कधी उपाशी पाठवलं नाही त्याने. म्हणून म्हणलं उद्या वर्ष श्राद्धला तर 2000 रुपये दिले असतेस. तुला पैसे लागले की माझा दार सुचत का? होय अरे किसना तसं नाही र. मामा का पेटलाय का? लय मामाचा पुळका येतो तुला. मामा कोण घ्यायचं पैसे? अरे एवढे दिवस मामाने जपलंय की आपल्याला. मग आताही त्याला जप म्हणायचं, त्यालाच दे म्हणायचं आता. पण तुझं कर्तव्य आहे ते, तू लेख आहे त्याच. हे बघ आई, बाप मरून 2 वर्ष झाले, त्याच्या आत्म्याला शांती भेटायची तेव्हा भेटल. पण तू आता माडू नको नको. मी एक आधीच कार जाते, मला टेन्शन आहे. पाया पडतो बाई, जाय तू. हे चल. अरे किसना ऐक की. सुनबाई आई तू जा. सुनबाई तू तर सांग की त्याला. हो ताई, शांताबाई राक्षीतच राहतात का? हो आओ काय काय इकडे या. काय म्हटलं शांताबाई राक्षीतच राहतात का? हो का हो? तुम्ही कोण? मी बँकेतून आलेलो आहे. बँकेतून आला हा, का? हा. ए आलो मी. ऐका ना सर, त्यांच्या नवऱ्याने शांताराम राक्षे यांनी त्यांनी 5 वर्षापूर्वी त्यांच्या नावाची 3 लाखाची एफडी तयार केली होती. आता 7 वर्ष होत आले सर, आणि 2 वर्ष आले त्या बँकेत आले नाही. माझ्या बापाने 7 वर्षापूर्वी एफडी बनवली होती. हा हा हा. आता 8 लाख रुपये त्यांना मिळणार आहे, तर ते नाहीत का ते? 8 लाख रुपये? 8 लाख रुपये? हो, आता 8 लाखाची एफडी झाली, मग त्यांना यावं लागेल. वारसदार मी आहे ना? नाही, वारसदार तेच सर. शांताराम राक्षे यांची पत्नी शांताबाई राक्षे हे वारसदार आहे, आणि त्यांना बँकेत यावं लागेल. या ना, चहा पाणी. चहा वगैरे काय नाही, त्यांना सोमवारी घेऊन याल का तुम्ही बँकेत? हो हो, आणतो आणतो. चालेल, येत. हा या. 8 लाख रुपये? 8 लाख रुपये पण नाही. आताच गेले तर असतील ना इकडे कुठेतरी. पहिला आयला शोधू. तू ह्या रोडला बघ, मी ह्या रोडला बघतो. बरं. सुदे गावली तिकडे आहे. अहो नाही तिकडं गेलेत कुठं? बरं या. इकडं नाही, तिकडं नाही. मला वाटतंय मामाच्या इकडेच असेल. 8 लाख रुपयाचा प्रश्न आहे. तिकडे जाऊन बघू आपण. चल चल, वेळ नको घालू. ते बघ तिथं बसलेत. ओ आत्या, इथं बसलाय वय? अहो तुम्हाला सगळीकडे शोधलं आम्ही. आहे, माझं चुकलंच बघ. चल घरी. आधी काम काय ते सांग. अगं चुकलं बाई, तुला 2 नाही 10,000 देतो, पण घरी चल. अहो आत्या खरंच आम्हाला माफ करा. पण घरी कशासाठी चलू? अगं तू गेल्यानंतर बँकेचं साहेब घरी आलत, आणि ते म्हटलं की तात्याने 3 लाखाची एफडी केली ते 7 वर्षापूर्वी, आणि त्याचा वारसदार तुला केलाय. असं म्हणजे आईकडे पैसे म्हणून आईची किंमत पैशात करता तुम्ही? अरे दारावर आल्यावर कुत्र्याला हाकलतात तसं हाकलून दिले मला.
चुकलं आहे. पाण्याला किती अडवायचा प्रयत्न केला ना, ते अडत नाही. बांध घातलं तर ते जिरून जात आणि ओंजळीत घेतलं की गळून जात. मरल पी तुमच्या दारात यायची नाही मी. राहिला प्रश्न त्या 8 लाखाचा, तर 4 लाख हे माझ्या भावाला देणार आहे, ज्याने मला सांभाळलं, आणि 4 लाख माझ्या नातीची FD करणार आहे. कारण जोपर्यंत आई वडील आहे त्यांची किंमत करा रे, त्यांची किंमत करा. काय चुकलं माझं. जा आनंदात राहा. पण आता मेले तरी तुझ्या दारात मी येणार नाही, येणार नाही. आई, हे आई, आई थांब ना. आयो, सुदे, आज मला कळालं की ते पैसा वतला ना, आई बापाची किंमत करता येत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना बेकार, याचा अर्थ आज कळाला बघ. जमलं तर माफ कर आई मला. बरं तेवढं पैशाचं बघ बर का, पहिले बाकी आहेत. हा रावल्या, हा हा. काय रे किसन, अरे तू तर म्हणला होता गाय घ्यायची, मग गाय बघायला बी आला नाही तू परत. किसन्या तुझी गाय आहे दुसऱ्या येताची. तुला त्या दिवशी मी 50,000 रुपये देत होतो, तर तू मान डोलावली, परत काय बोललाच नाही मी. हा रावल्या, अरे समजा घर परपंच तिच्या दुधावर चाललाय बघ, आणि त्यात आबा बी आजारी पडले, गाय द्यावाच लागल. हे बघ किसन्या, मी तुला आता इसर देतो, पण परत माघारी घेणार नाही. विचार कर बर का तू. त्यात काय विचार करायचा रे, बापाने आणलेली गाय बापाच्या आजारपणासाठी जिंकतोय. तू इसार आण आणि दावणीची गाय घेऊन जा. हे बघ किसन, मी तुला आता 10,000 रुपये टिकतो यात, आणि 2 दिवस गाई घेऊन जातो पिळायला. तर तिने कास नाही चोरली तर ठेवतो, आणि कास चोरली तर तुला परत आणून देतो. गाय पटतंय का बघ बाबा. हायला रावल्या, अरे व्यापाऱ्याची नाही र, एका शेतकऱ्याची गाय आहे, आणि त्यात काय पारखून घ्यायचं रे, त्यात कसली बी खोट नाही बघ, आणि तरी बी तुला पारखून घ्यायची ती घे. बरं तू चल पुढं, येतो इसार घेऊन पाठी मग. गोठ्यावच्या डायरेक्ट. हा येतो डायरेक्ट गोठ्याव जा. सुमे, हवा आणा ते कॅन इकडं, पटकन धुवून घेते. ते कॅन्डाचा राहू दे, तू एक काम कर, त्या गायच्या पाठव 2-4 बादल्यावर आणि तिला चांगली धुवून काढ. धुता येईल शिरवाळ पडल्यावर. सकाळी सकाळी कुठे तारीख चालली? अगं ते रावले येणार आहे बघायला. बघायला? बघायला का न्यायला? हा तेच ते, न्यायला येणार आहे. चांगली तिला धु, आणि हो धुतल्यावर तिला गुळाचा खडा चारायला विसरू नको. अरे गोळाचा खडा चारला वगैरे मी पण त्याला घेऊन जात नसतो. तर बघ हा घे सर, आणि ठरल्याप्रमाणे गाई 2 दिवस घेऊन जातो. कासला हात घालून दिला तर मोरला पैसे घेऊन जा. हो, माझ्या गायला हात नाही लावू देणार मी. गाय गेली तर माझं तेलमेट बंद व्हायचं, आणि उद्या चूल पेटली तर कढईत काय टाकू? तुमचा हे पैसा. अशी काय बोलायला लागली तू? तू रोज बघते ना त्या आबाला खुकू खुकू पत्यांच्या नरड्याच्या शिरा दिसायला लागल्यात. आता गाय नाही ऐकली तर आबा मरून जाईल. त्यांचीच गायचं त्यांच्या आजारपणात नाही उपयोगी आली तर काय उपयोग आहे त्या गायचा? काय पेटवायचे का त्या गायला? म्हाताऱ्याला थोडी जरी भनक लागली ना, त्याची गाय गोठ्यात नाही, त्या क्षणाला जीव सोडीन तो. म्हातारी गेल्यापासून त्यांनी त्या गायमध्ये सगळा जीव ओतून ठेवलाय. गाय आजारी पडली तेव्हा तो बी आजारी पडले होते. गाय झाली बरी, पण त्यांचा आजार वाढतच गेला. आता पुढचं सगळं आयुष्य त्यांनी गायीवरच ओवाळून ठेवलंय. आणि आता जर आपण गाय ऐकली तर अन्नाला चिकल्यासारखं नाही व्हायचं का? रावल्या, नको तुझा इसा घेऊन ला. किसन, तुला मी पहिलेच सांगितले, मी दिलेलं सर परत घेणार नाही भाऊ. रावल्या, आतापर्यंत तुझं जे काही पैसे साचून ठेवलं
ते दवाखान्यात जावं नाही रे, आणि तिचं दवाखान्यात गेलं असतं तर माझा संसार उघड्या पडत, म्हणून मी गाय काय काढली बघ. पण मला आता माझ्या बापाने कमवलेली इष्ट मला ऐकायचे नाही बघ. त्या संसाराच्या भीती बाय गाय काय काढली तू समजून गेल्या का मला घ्याय सर माग. हे बघ किसन्या, तो म्हातारगा जास्त जागणार नाही आता, आणि जाताना ती गाय पण घेऊन जाईल. अरे कावळ्याच्या शापानं गाय नसती मरत. चला घरात. अगं घरात कुठे, तू तर म्हणली कॅन धुवायचे ना. चला.